श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत भाग 11 अध्याय 39. श्री हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा. श्रीपाद प्रभूंनी काशीनगरात अनेक महापुरुषांना आशीर्वाद दिले. त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषी समुदायास उद्देशून म्हणाले, मी नरसिंह सरस्वती नावाने अजून एक अवतार घेणार आहे. मी पिठिकापुरी अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिद्ध संकल्पांची येथे पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योग मार्गाने येत असतो. मी नरसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. येत्या शतकात क्रियायोगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकांना बोध करण्यासाठी श्यामचरण नावाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे. या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभू ऋषी संघाबरोबर योगमार्गाचे अनुसरण करीत बद्रिकावनात येऊन पोचले. तेथे त्यांनी नरनारायण गुहेत अनेक शिष्यांना क्रियायोगाची दीक्षा दिली. तेथून ते 12 कोस अंतरावर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ आले. ऋषी गंगेत त्यांनी स्नान केले. येथे 5000 वर्षापासून तपस्या करीत असलेल्या सर्वेश्वरानंद नावांच्या महायोग्यास त्यांनी आशीर्वाद दिला. येथून ते नेपाळ देशात गेले. तेथे एका पर्वतावर श्रीरामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रितपणे दर्शन श्रीपाद प्रभूंनी घडविले. ते हनुमंतास म्हणाले, अरे हनुमंता, तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही. इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुद्धा त्याचा हिशेब ठेवणे अशक्य झाले आहे. श्रीपाद प्रभू हनुमंतास म्हणाले, तू कलियुगात अवतरित हो, जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील. हनुमंताने विचारले, प्रभू, मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा. श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले, तू शिवांश रूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि आहा म्हणजे ती शक्ती धारण करणारा, म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा अर्थ आहे. इतकी वर्षे सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केलीस. आता यवन जातीच्या लोकांनी अंगीकार करण्यायोग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर. हनुमंत श्रीपाद प्रभूंना म्हणाला, प्रभो, मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे, त्यामुळे मी तुमचा पुत्रच आहे, होय ना. श्रीपादाने मोठ्या प्रेमाने हनुमंतास आलिंगन दिले आणि म्हणाले, हनुमंता, तू देहबुद्धी सोडून दे, तू माझाच अंश आहेस. हनुमंत म्हणाला, प्रभो, मी याचा अंगीकार करतो की मी तुमचाच अंश आहे. मी तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन. तेव्हा अंशावतारही पूर्णपणे नष्ट होईल. अंशावतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहील. ती तत्वे ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्ती संपदा मूळ तत्वांनी मला धरून ठेवा. हनुमंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले, अरे हनुमंता, तू फार बुद्धिमान आहेस. ज्या माझ्या शक्ती आहेत त्या सर्व तुझ्याच आहेत. मी नरसिंह सरस्वती अवताराचे अंती श्रीशैल्याजवळील कदली वनात 300 वर्षेपर्यंत योग समाधीमध्ये राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर म्हणजे सध्याचे अक्कलकोट येथे स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईल. हा अवतार समाप्त करतेवेळी साई रूपाने तुझ्यात अवतरित होईन. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्धी पावशील. यानंतर हनुमंत म्हणाला, प्रभू, मी तुमचा सेवक अल्लाह मालिक आहे असे म्हणत संचार करीन. मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिद्ध होईल. यासाठी आपण मला दत्तप्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या. श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार कालपुरुष त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला. श्रीपाद प्रभू म्हणाले, हे कालपुरुषा, हा हनुमंत कालातीत आहे. मी त्याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आतापासून तो साईनाथ या नावाने संबोधन केला जाईल. आज दत्त जयंती साजरी करूया. हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले. हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागले. त्याचवेळी हनुमंताच्या शरीरातील जीवाणूंचे विघटन झाले आणि त्यातून अनुसया माता प्रकट झाली. ती श्रीपाद प्रभूंना म्हणाली, बाळा कृष्णा,
तू किती उत्तम मुलगा आहेस. तुला जन्म दिला त्यावेळी सर्वसाधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत. मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते, त्यात माधुर्याची अनुभूती येते. म्हणून परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी त्या सुखापासून वंचित राहिले. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना. ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही. यावर श्रीपाद म्हणाले, माते, पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायची असते ना. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे, त्याला माझी सायुज्य स्थिती देत आहे, प्राप्त करून दिली आहे. एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसववेदना प्रारंभ होतील. यानंतर अल्पकाळातच अनुसूया मातेने 3 शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पाहून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशुला अनुसूया मातेने स्तनपान करविले. ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले. त्यांच्या समोर श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेसह उभे होते. त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य दैवताचे दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि त्याने दोघांना साष्टांग नमस्कार केला. तो सीता मातेस म्हणाला, माते, तू मला अत्यंत प्रेमाने व वात्सल्य भावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास. त्या हारातील माणिक मोत्यात श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले, परंतु त्यात श्रीराम दिसले नाहीत, म्हणून मी तो हार फेकून दिला होता. या महान अपराधाची मला क्षमा कर. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, देवाच्या सानिध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही. तो माणिकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्त स्वरूप आहे, यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण ओतले आहेत. तो माणिकांचा हार गुरु स्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत आहे. ते गुरुस्वरूप माणिक प्रभूंच्या स्वरूपात विश्वविख्यात होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभूंनी आपल्या वाणीस विराम दिला. येथे अध्याय 39 संपन्न झाला. श्रीराम श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 40. श्रीपाद प्रभूंची गोकर्ण क्षेत्रातून दिव्य लोकात प्रयाण. नेपाळ देशात हनुमंताबरोबर दिव्य लीला केल्यानंतर श्रीपाद प्रभू द्रोणागिरी नावाच्या संजीवनी पर्वतावर गेले. काही दिवस तेथील ऋषी मुनींच्या समुदायात आनंदात राहिले. तेथे असलेल्या महायोग्यांना अनुग्रह देऊन कृतार्थ केले. तेथून ते कल्की अवतार ज्या गावी होणार आहे त्या गावी गेले. तो प्रदेश महायोग्यांनी सुद्धा पाहिलेला नव्हता. हिमालयात हजारो वर्षापासून तपश्चर्या करणारे महापुरुष या ग्रामात आहेत. या संबळ गावातील स्फटिक पर्वतावरील शुद्ध जल श्री हनुमंतांनी श्री प्रभूंनी प्राशन केले. ते जल पिणाऱ्यांचे वय वाढत नाही असे या जलाचे महात्म्य आहे. यामुळे श्रीपादांचे वय 16 वर्षाच्या कुमारासारखेच राहिले. त्यांच्यात वयानुसार कोणताच बदल झाला नाही. यानंतर श्रीपाद प्रभू अनेक दिव्य स्थानांना भेट देत साधकांना, भक्तांना, महापुरुषांना अनुग्रह देत गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास येऊन पोचले. या क्षेत्रात प्रभू 3 वर्ष राहिले. या पुण्यक्षेत्रात त्यांनी अनेक अगम्य लीलांचे प्रदर्शन केले. गोकर्ण क्षेत्रातून निघून प्रभू श्रीशैल्य क्षेत्री आले. श्री बापनाचार्युंनी येथे एक महायज्ञ केला होता. याचे फलस्वरूप श्री मल्लिकार्जुनाच्या लिंगामध्ये सूर्यमंडळातून शक्तिपात झाला होता. येथूनच श्रीपाद प्रभू योगमार्गाने महाअग्नी गोलकासारखे लाल तप्त होऊन सूर्यमंडळात गेले. तेथून ते ध्रुव नक्षत्रातून, सप्तऋषी मंडळातून, आर्द्रा नक्षत्रातून फिरून 4 महिन्यानंतर श्रीशैल्यास परत आले. त्यांच्याबरोबर त्या नक्षत्रावर वास्तव्य करणारे महर्षी अत्यंत नूतन असा योग शिकण्यासाठी आले होते. श्रीशैल्यामधील सिद्ध पुरुषांची, ऋषींची श्रीपाद प्रभूंनी एक सभा बोलावून सर्व ऋषींना, दुसऱ्या ग्रहावरून आलेल्या महर्षींना त्या नूतन महायोगाचा, सिद्ध योगाचा बोध करून दिला. त्या बोधाने सर्व ऋषी मुनिगण अत्यंत आनंदित झाले. या ज्ञानामृत प्राशनानंतर आर्द्रा नक्षत्रातील ऋषी स्वस्थानी परतले. श्रीपाद प्रभू श्रीशैल्याहून काही दिवसानंतर कुरगड्डी या पवित्र क्षेत्री येऊन पोचले. येथे अध्याय 40 संपन्न झाला. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 41. श्रीपाद प्रभूंच्या भक्तांचे कुरगड्डीस प्रयाण. श्रीपाद प्रभूंचे माता पिता सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा आपल्या पुत्रांच्या भेटीची अत्यंत उत्सुकतेने प्रतीक्षा करीत होते.
नरसिंहवर्मांच्या धर्मपत्नीने कुरगड्डीत जाऊन श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्याचा संकल्पच केला होता. या संदर्भात त्यांनी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि श्री बापनाचार्युलू यांच्याबरोबर चर्चा केली. या सर्व मंडळींनी 18 घोड्यागाड्या ठरविल्या. त्यात बसून सामानासह एका शुभदिनी प्रातःकाळीच त्या सर्वांनी प्रयाण केले. पिठिकापुरम ते कुरगड्डी हे अंतर बरेच असल्याने प्रवासात कित्येक दिवस लागणार होते. सुमती महाराणीत आपल्या लाडक्या पुत्राचे मुख केव्हा एकदा पाहिन असे झाले होते. त्यांच्या आठवणीने त्या मातेच्या डोळ्यात पाणी तळले. सर्वांनी तिला आता आपण श्रीपादांना लवकर भेटणार आहोत ना असे सांगून तिचे समाधान केले. सर्वांतर्यामी असलेले त्रिकालदर्शी श्रीपाद प्रभूंना बसल्या ठिकाणी पिठिकापुरमहून येणारी मंडळी घोडागाडीसह दिसत होती. प्रातःकाळी निघालेल्या घोड्यागाड्या दुपारचे 12 वाजेपर्यंत चालतच होत्या. अचानक एक अद्भुत घटना घडली. गाडीवानासह सर्व मंडळींना एकदम मूर्छा आल्यासारखे झाले. त्या सर्वांना आपल्या गाड्या आकाशमार्गाने जात असल्यासारखा भास झाला. थोड्या वेळाने ती मूर्छा गेल्यावर त्यांनी बाहेर पाहिले तेव्हा त्यांना एका अनोळखी प्रांतात आल्याचे जाणवले. गाडीवानाने खाली उतरून ते कोणते गाव आहे ते एका वाटसरूस विचारले. तो वाटसरू म्हणाला, महाराज, हे पंचदेव पहाड गाव आहे. आज गुरुवार असल्याने आम्ही श्रीपाद प्रभूंच्या दर्शनात गेलो होतो. त्या महाप्रभूंनी दर्शनास आलेल्या प्रत्येक भक्ताला क्षेमकुशल विचारून त्यांच्या आधी व्याधी दूर केल्या. दर्शनास आलेल्या सर्व भाविकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था होती असे सांगून तो वाटसरू आपल्या मार्गाने निघून गेला. पिठिकापुरमहून सकाळी निघालेल्या गाड्या दुपारचे 12:30 वाजेपर्यंत पंचदेव पहाड या स्थानापर्यंत कशा येऊन पोचल्या याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. सर्वजण नावेत बसून नदी ओलांडून कुरगड्डीत येऊन पोचले. हे स्वप्न आहे का वस्तुस्थिती आहे याचाच त्यांना भ्रम पडला होता, परंतु ती वस्तुस्थितीच होती. सर्वजण श्रीपाद प्रभूंच्या दरबारात गेले. सुमती मातेने मोठ्या प्रेमाने श्रीपाद प्रभूंना आपल्या हृदयाशी धरले. तिच्या नयनातून आनंदाश्रू ओघळत होते. ते श्रीपाद प्रभूंच्या पाठीवर पडत होते. श्रीपाद म्हणाले, आई, तू निर्गुण निराकार असलेल्या परतत्वाच्या मुलाची माता आहेस. तू अनुसया मातेप्रमाणे पतिव्रता शिरोमणी आहेस. असे म्हणून प्रभूंनी मातेचे अश्रू पुसले. श्रीपाद प्रभू श्री बापानाचार्युला म्हणाले, आजोबा, तुम्ही श्रीशैल्यावर एक महान यज्ञ करून सूर्यमंडळातील तेज शक्तिपाद्वारा आकर्षित केले होते. तसेच मी अवतार घ्यावा म्हणून भारद्वाज मुनींनी अत्यंत आर्त भावाने प्रार्थना केली होती. त्यांना दिलेल्या वचनांच्या पूर्ततेसाठी मी हा अवतार धारण केला आहे. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, आजोबा, तुम्ही पूर्वी लाभादी महर्षी नंद भास्कराचार्य या रूपात असताना मी प्रत्येक वेळी तुमच्यावर कृपा केली. आता बापनाचार्यूंच्या रूपात आलात आणि मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात भावविभोर होऊन आलो आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. यानंतर श्रीपाद प्रभू श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्याकडे वळून म्हणाले, आजोबा, मी पूर्ण प्रज्ञ असून प्रत्येकाच्या कर्मधर्माप्रमाणे ज्याचे त्याला फळ देत असतो. माझ्यातून निघालेला लहानसा किरण सुद्धा पृथ्वी सहन करू शकत नाही. थोडीशी कुंडलिनी शक्ती जागृत केली तरी ती तुम्ही सहन करू शकत नाहीत. त्यामुळे मी माझ्याच मायेमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवतो. जेव्हा गरज पडेल तेव्हा मी असाधारण कार्य करू शकतो. मी करू शकणार नाही असे कोणतेच कार्य नाही. तुम्हा सर्वांना पिठिकापुरमहून इतक्या थोड्या वेळात पंचदेव पहाड ग्रामापर्यंत आणण्यामागे मी श्री दत्तप्रभूच आहे हे तुम्हाला कळावे हाच उद्देश होता. श्रीपाद प्रभूंच्या आजी म्हणाल्या, अरे बाळा, तुझा थाटामाटा साजरा झालेला विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले आहेत. तुझ्या कपाळावर लग्नाचा टिळा लावून मुंडावळ्या बांधलेला सर्व शृंगारांनी नटलेला नवरदेव आम्हास पाहायचा आहे. श्रीपाद प्रभू म्हणाले, आजी, अवश्य तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मी कल्की अवतारात शंभल गावात जन्म घेईन. त्यावेळी पद्मावती नावाच्या अनघा लक्ष्मीबरोबर विवाह करीन. परंतु यासाठी काही काळ तुम्हाला वाट पाहावी लागेल. तुमची इच्छा मात्र अवश्य पूर्ण करीन. यानंतर व्यंकट सुब्बम्मा श्रीपाद प्रभूंना म्हणाली, हे कान्हा, तू माझ्या हाताने दूध, दही, चाय, लोणी खाऊन खूप दिवस झाले आहेत. माझ्या हाताने खाऊ घालण्याची तीव्र इच्छा आहे. श्रीपाद म्हणाले, आजी, तू अवश्य खाऊ घाल. मला आपल्या हाताने खाण्याचा आता कंटाळा आला आहे. तुम्ही पिठिकापुरमहून येताना दूध, दही, लोणी आणणार असे मला कळले होते. एवढ्या लांबच्या प्रवासात ते चांगले राहावे म्हणून तुमच्या वात्सल्य प्रेमाने बंधित होऊन अशी लीला केली की ते जसेच्या तसे चांगले राहावे.
यासाठी मी किती कष्ट सहन केलेत म्हणून सांगू. इतक्या दूरून 18 घोडागाड्यांना पंचदेव पहाडपर्यंत आणणे सामान्य आहे काय? माझे सारे अंग ठणकत आहे. माझ्या हातावर किती वळ उमटले आहेत ते बघा. खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या हातावर फोड आले होते. व्यंकट सुब्बम्माने अत्यंत मृदूपणे श्रीपादांच्या हातांना लोणी लावले आणि अंगास गरम पाण्याचा शेक दिला. खरोखरी श्रीपाद प्रभूंच्या लीला मोठ्या अगम्य होत्या. यानंतर राजमांबा म्हणाली, हे कृष्णा, तुझा आवडता हलवा करून तो चांदीच्या पात्रात घालून आणला आहे. तू जवळ ये, तुला खाऊ घालते. श्रीपाद प्रभूंच्या 3 आजींनी मिळून त्यांना तो अतिमधुर हलवा खाऊ घातला. परंतु त्या पात्रातील हलवा संपतच नव्हता. नंतर श्रीपाद प्रभूंनी स्वतः आपल्या हाताने तो हलवा बहिणी, बंधू, मेहुणांना खाऊ घातला. सर्वांनी खाल्यानंतर राहिलेला हलवा गाडीवान आणि घोड्यांना देण्यात आला. त्यानंतर अप्पलराज शर्मा म्हणाले, बाळा, तू दत्तप्रभू असल्याचे न कळल्यामुळे आमच्या हातून न कळत झालेल्या अपराधाची क्षमा कर. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, तात, आपण माझे पिता आहात. पित्यास पुत्राने क्षमा करायची असते काय? तुम्ही मला पूर्वीप्रमाणेच आपला मुलगा समजून वात्सल्य अमृताचा सतत वर्षाव करावा. तसेच माझ्या अभ्युदयाची आकांक्षा करा. यावेळी श्री व्यंकावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्या पाहून श्रीपाद प्रभू म्हणाले, मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जावई आहे असे नाही, तर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावईच आहे. मी माझ्या दिव्य लीलाने तुम्हाला सुखवीत जाईन. कल्की अवताराच्या वेळी पद्मादेवीचा वधू स्वरूपात स्वीकार करून तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती महाराणीचे दुःख दूर करीन. तिचा लाडका पुत्र सर्व पुत्रांप्रमाणे नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पाहता एका यतीच्या रूपात वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे. नंतर श्रीपाद आपल्या मातेकडे वळून म्हणाले, आई, तू आणि अनुसया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत. तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात पूर्ण करीन. आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो बघ. तुझ्या वात्सल्य अमृतानेच माझे भरण पोषण झाले. माझी बहीण वासवीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेच ना. मला भूक लागली असताना माझे लहान बालकात रूपांतर करून अनुसया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठविले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, भविष्यकाळात माझा दरबार पक्क्या इमारतीत परिवर्तित होईल. यात गोधन सुद्धा असेल. त्यात माझ्या कित्येक लीला प्रदर्शित होतील. हा माझ्या डोळ्यांनी पाहिलेला भविष्यकाळातील अनुभव आहे. एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. तेथे जमलेल्या पिठिकापुरमहून आलेल्या सर्व भाविकांना गाढ निद्रा लागली. थोड्या वेळातच ते सर्व अदृश्य झाले. त्यावेळी आश्चर्याने पाहत असलेल्या शंकरभट्टास श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या सानिध्यात कोणतीही राक्षसी माया कार्य करू शकत नाही. मी त्या सर्वांना सुरक्षित रीतीने पिठिकापुरमला नेऊन पोचले आहे. ही एक महान अनुभूती होती. मला जे ज्या भावाने भजतात त्याच भावाने मी त्यांचे रक्षण करतो. हे माझे व्रतच आहे. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 41 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.